कशा आहात सगळे? बघा थर्ड लेक्चर आपला आहे. सेकंड लेक्चर कंप्लीट झालं आपलं. काय बघतो आहे आपण आता? ऑसिलेशन आपला टॉपिक सुरू आहे आणि त्या ऑसिलेशनमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितलेलं आहे. बरं, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM बघितलं आहे. त्याच्यामध्ये आपण हाऊ टू फाइंड द ॲक्सलरेशन, दॅट इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ॲक्सलरेशन, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी अँड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. त्यासोबत कंडिशन्स रिलेटेड टू ॲक्सलरेशन, दॅट इज मॅक्झिमम, where is the acceleration is maximum, where is minimum, where is velocity is maximum or minimum, and where is displacement is maximum or minimum. या कंडिशन्स सुद्धा त्याच्या बघितलेल्या आहेत. आता काही स्मॉल डेफिनेशन्स बघणार आहे आपण, ज्या मी इथं ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेत कारण की तुम्हाला नोट करून ठेवायला. बरं, तर एकदम सिम्पल डेफिनेशन आहे ज्या 11th स्टँडर्डमध्ये तुमच्या झालेल्या आहेत. आपल्याला फक्त रिवाईज करायच्या आहेत एकदा, आणि हा पटकन एक 5 मिनिटाचा पार्ट आहे, तो लगेच संपला पाहिजे. फर्स्ट डेफिनेशन बघा काय लिहिलं, डिफाईन, मी असं क्वेश्चन लिहिलं आहे. डिफाईन, फर्स्ट डेफिनेशन आहे ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड? आठवते का ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड? ॲम्प्लिट्यूड द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड. म्हणजे समजा एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑसिलेशन करतो आहे या टाईपमध्ये, इथून इथपर्यंत ऑसिलेशन करतो आहे असं, बरं ना. ही त्याची मीन पोझिशन आहे, तर हा मॅक्झिमम इथपर्यंत जातो आहे. तर ही त्याची मीन पोझिशन होती, इथं अशी मीन पोझिशन होती. इथून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? ॲम्प्लिट्यूड असणार आहे. मग आता मला सांगा की तो असा आहे, असं म्हटलं तर आपण त्याला मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतो. तो ऑसिलेशन करतो आहे, ऑसिलेशन करताना मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट त्यानं इथपर्यंत दाखवलं. म्हणजे त्याच्या मीन पोझिशनपासून, समजा ही मीन पोझिशन तुम्ही मांडलं, तर या मीन पोझिशनपासून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? आपली ॲम्प्लिट्यूड असणार आहे. मग ॲम्प्लिट्यूडची डायरेक्शन कुठं आहे बघा? अवे फ्रॉम द मीन पोझिशन आहे. कसे आहे? अवे फ्रॉम द मीन पोझिशन. आणि आपण इथं काय मेजर करतो? ॲम्प्लिट्यूड म्हणजे आपण काय मेजर करतो आहे? डिस्टन्स मेजर करतो आहे, की या मीन पोझिशनपासून या एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत किती डिस्टन्स असणार आहे. दॅट मीन्स त्याचं युनिट काय असणार आहे? मीटर. कारण की डिस्टन्सला आपण कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये मोजतो. मग त्याची डायमेन्शन काय असेल? L1, फक्त L1, बाकी M0, T0. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसेल. ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट of particle performing SHM from its mean position. The maximum displacement of particle from its mean position is called amplitude of SHM. Unit meter, dimension L1, direction away from mean position. 4 पॉईंट लिहायचे तुम्हाला, फक्त 4 पॉईंट लिहायचे. या 4 पॉईंटमध्ये काय काय येणार आहे? या 4 पॉईंटमध्ये काय काय येणार आहे? फर्स्ट डेफिनेशन येणार. काय येणार डेफिनेशन? द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, the maximum displacement from mean position is called amplitude. Second point, unit meter is a SI unit of amplitude. Second, third, dimension. काय ना डायमेन्शन? L1, M0, T0. आणि लास्ट पॉईंट काय असणार आहे? डायरेक्शन. डायरेक्शन कशी असते? अवे फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशनपासून अवे असते. मग ती इकडं असेल किंवा इकडं असेल, कुठेही मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असू शकतं. जरी इकडं असलं तरी मीन पोझिशनच्या अपोजिट डायरेक्शनला आहे, आणि जरी इकडं असलं तरी मीन पोझिशनच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. म्हणजे दोन्ही सिच्युएशनला काय असणार आहे? अपोजिट डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट असणार आहे. इज इट क्लिअर? व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड? ओके, नाव वी सी द नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. काय बघणार आहे आपण? फ्रिक्वेन्सी बघणार आहे. एकदम सिम्पल आहे. नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM पर युनिट टाईम. पर युनिट टाईम. व्हॉट इज मीन बाय युनिट टाईम? युनिट टाईम म्हणजे काय? सपोज 1 सेकंड और 1 मिनिट, 1 आवर. ओके, इट इज अ युनिट टाईम. 1 सेकंडला पण युनिट टाईम म्हणतात, 1 मिनिटला पण युनिट टाईम म्हणतात, आणि 1 आवरला सुद्धा. पुढे 1 डे, बरं आहे ना, 1 वीक, 1 मंथ, 1 इयर. ओके, तर हे सगळे काय असणार आहेत? युनिट टाईमचं मिनिंग असणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? समजा हा ऑसिलेशन करतो आहे, आपला एक बॉब आहे आणि तो ऑसिलेशन करतो या टाईपमध्ये, बरं आहे ना. आणि या टाईपमध्ये ऑसिलेशन करताना मला करायचं आहे की इन 1 मिनिट हाऊ मेनी ऑसिलेशन्स कम्प्लिटेड. कळते ना. मग सपोज याने इन 1 मिनिट 1000 ऑसिलेशन्स केले या, तर आपली फ्रिक्वेन्सी किती असणार आहे? 1000 हर्ट्ज असणार आहे. किती असणार आहे? 1000 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी युनिट काय असतं? हर्ट्ज असतं आहे. CPS, RPS, RPM. ओके, रोटेशन पर मिनिट पण आहे, पण SI युनिटमध्ये तो येत नाही. RPM SI युनिट येत नाही आहे. RPS रोटेशन पर सेकंड किंवा रिव्होल्युशन पर सेकंड आपल्याला करावं लागतं. सर्क्युलेशन पर सेकंड, बरं ना. हर्ट्जमध्ये कन्वर्ट करावं लागतं आपल्याला. फ्रिक्वेन्सी आली की ती हर्ट्जमध्ये असली पाहिजे, RPMमध्ये नको. RPMमध्ये दिली असेल तर ती फ्रिक्वेन्सी आहे,
पण तिला आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे RPM टू हर्ट्ज. ते आपण नंतर बघू, एक्झाम्पल येतील त्यावेळेस आपण प्रॉब्लेम्स येणार आहे त्यावेळेस आपण ते बघणार आहोत, राईट. आत्ता सध्या आपण काय बघतो की फ्रिक्वेन्सी नक्की कशाला म्हणायचं, नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल पर युनिट टाईम. नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल, नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म करणार आहे कोण, परफॉर्म करते, पार्टिकल. नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल पर युनिट टाईम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. युनिट हर्ट्ज, डायमेन्शन T-1, बाकी 0 0. बघू शकतो तुम्ही, हा त्याचा फॉर्म्युला आहे. फ्रिक्वेन्सी इज रिप्रेझेंट बाय N और F. फ्रिक्वेन्सी N किंवा F न दाखवली जाते, N दाखवली मी तर. N इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टाईम. अजून एक डेफिनेशन याची आहे की टाईमचा रेसिप्रोकल म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी असतं. आणि टाईमचा फॉर्म्युला काय असतो, 2π/ω. हे आपण सर्क्युलर मोशनमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यावर थोडंसं इथं आपण बघूया. ही डेफिनेशन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, मग तुम्हाला नंतर मी रफ केल्यानंतर प्रॉब्लेम नको यायला. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. घेतला? ओके, बघा तुम्ही आता याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. मी याला रफ करतो आहे, हा पार्ट मला इथं जर थोडंसं डिस्क्राईब करायला. ओके, तर मी पहिल्यापासून डिस्क्राईब करतो. ॲम्प्लिट्यूडला डिस्क्राईब करायचं झालं तर काय करणार मी, हा पेंड्युलम आहे, या पेंड्युलम मी पुश केलं की तो इथपर्यंत आला, बरं आहे ना. तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन म्हणजे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, ॲम्प्लिट्यूड असणार आहे. समजलं ॲम्प्लिट्यूड काय, एवढं सिम्पल आहे. हे झालं ॲम्प्लिट्यूडची कहाणी. आता फ्रिक्वेन्सीची स्टोरी काय, फ्रिक्वेन्सी काय, नंबर ऑफ ऑसिलेशन्स. म्हणजे याला मी काय केलं, इथं पकडलं असं, या बॉबला पकडलं सोडून दिलं. हा बॉब इकडे गेला, इथून परत इकडे आला, इथून परत इकडे आला. मी 1 मिनिट काय घेणार, टाईम घेणार आहे. इन 1 मिनिट हाऊ मेनी ऑसिलेशन्स आर परफॉर्म. एका मिनिटमध्ये किती ऑसिलेशन परफॉर्म होणार आहे ते मी काउंट करणार आहे. सपोज मी इथं घेतलं, जरा सोडून दिलं, इथं सुरू झालं ऑसिलेशन. मी इकडे स्टॉपवॉच ठेवलेला आहे. स्टॉपवॉचमध्ये मी काउंट करतो आहे की इकडे 1 मिनिट झाला पाहिजे तर ऑसिलेशन किती होतात, बरं आहे ना. म्हणजे मी काउंट करणार आहे की किती ऑसिलेशन होणार आहेत. सपोज 100 ऑसिलेशन झाले, 1 मिनिट किती झाले, 100 ऑसिलेशन झाले. तर आपली फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, F किंवा N. फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, 100 हर्ट्ज पर मिनिट, किंवा RPM मध्ये मोजले आपण, नाही का, रोटेशन पर मिनिटमध्ये मोजले. मग RPM असणार आहे युनिट, त्याचं काय असणार आहे, RPM. मग याला RPS करायचं असेल तर डिवाइड बाय काय करणार आपण, 60 करणार. मग डिवाइड बाय 60 केल्यानंतर तुमचं जे काय आन्सर येईल, 0 0 कॅन्सल, 5/3 येईल ना. मग 1.23 6 18 20 म्हणजे 6 7 पकडा, 1.67. आणि हर्ट्ज, आता हे ते हर्ट्जमध्ये जाईल. म्हणजे एका सेकंडमध्ये ती 1.67 मीटर काय करते, डिस्टन्स ट्रॅव्हल करते. मग हे झालं त्याची फ्रिक्वेन्सी. हर्ट्ज 1.67 हर्ट्ज ही त्याची काय झाली, फ्रिक्वेन्सी झाली, किंवा RPS. हे तुम्ही दोन्हीपैकी एक युनिट देऊ शकता. समजते फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ ऑसिलेशन्स, नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल पर मिनिट टाईम. तर हा त्याचा डेफिनेशन आहे आणि ही त्याचा फॉर्म्युला आहे. बघा फॉर्म्युला कसा आला, रेसिप्रोकल ऑफ टाईम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे 1/T आलं. वी नो दॅट द T इज इक्वल टू 2π/ω. आपल्याला Tचा फॉर्म्युला माहिती आहे, 2π/ω. मग 1/Tचा फॉर्म्युला 2π/ω. आणि हा डिनॉमिनेटरला ओमेगा आहे, तो न्यूमरेटरला लिहू शकतो आपण, म्हणजे ω/2π. वी नो दॅट ओमेगा इज इक्वल टू इन रूट K/M. आपण टॉपिकच्या सुरुवातीलाच बघितलेलं आहे की ओमेगाची व्हॅल्यू काय असते, इन रूट K/M असते. मग आपण ओमेगाची व्हॅल्यू इथं पुट करणार आहे. मग हा N ॲज इट इज ठेवतो आहे मी. हा ओमेगा आहे त्याची व्हॅल्यू पुट करणार आहे, 2π तसाच ठेवणार आहे. म्हणजे 1/2π ॲज इट इज, आणि ओमेगाची व्हॅल्यू आली K/M. त्यामुळे यांचा हा एक फॉर्म्युला होऊ शकतो. म्हणजे यांचे किती फॉर्म्युले सापडले आपल्याला, रेसिप्रोकल ऑफ टाईम एक आहे, ω/2π हा एक आहे, आणि N इज इक्वल टू 1/2π इन रूट K/M हा थर्ड फॉर्म्युला आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सीचे आपल्याला इथं 3 फॉर्म्युले दिसतात. हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड, असे 3 फॉर्म्युले याच्यामध्ये आहेत. याचा युनिट तुम्हाला मी सांगितलं बघा, हर्ट्ज असतं किंवा CPS किंवा RPS. हर्ट्ज और CPS और RPS. डायमेन्शन तर टाईमच्या रेसिप्रोकल आहे, म्हणजे T-1 येणार आहे डायमेन्शन. ओके, नेक्स्ट पिरियड ऑफ SHM बघणार आहे. पिरियड ऑफ SHM, द टाईम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट 1 ऑसिलेशन. काय डेफिनेशन आहे, द टाईम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट 1 ऑसिलेशन. म्हणजे समजा एक बॉब घेतला मी, बरं आहे ना. या बॉबला मी काय घेतलं, इकडं वरती उचलून पकडलेला आहे आणि सोडून दिला. यावेळेला वरती उचलला आणि सोडून दिलं. हा बॉब असा जाणार आहे, बरं ना, इकडून असा गेला इथे आणि इथून रिटर्न परत इथे झाला. मग या एक ऑसिलेशन व्हायला किती वेळ लागला, आणि तो टाईम म्हणजे काय असणार आहे, पिरियड ऑफ SHM असणार आहे. द टाईम टेकन बाय द पार्टिकल, म्हणजे हा पार्टिकल टाईम घेणार आहे. द टाईम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट 1 ऑसिलेशन.
एक ऑसिलेशन कंप्लीट करायला हा पार्टिकल जो काय टाईम घेणार आहे तो आपला असणार आहे पिरियड ऑफ SHM. द टाईम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड पिरियड ऑफ SHM विच इज रिप्रेझेंटेड बाय T. बरं आहे, पिरियड आपण T ने दाखवतो, ॲम्प्लिट्यूड आपण A ने दाखवतो. बरं, हे रिप्रेझेंटेशन पण लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सी आपण N और F ने दाखवतो. राईट, ठीक आहे, पिरियड ऑफ SHM झालं. नेक्स्ट ऑसिलेशन नक्की काय आहे? तर ऑसिलेशन आपल्या टॉपिकचं नावच आहे. राईट, आणि ऑसिलेशन जर माहीत नसेल तर मग अवघड आहे. बरं, ऑसिलेशन काय प्रकार आहे बघा. इन SHM पार्टिकल परफॉर्म सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन. म्हणजे समजा पेंडुलमचं एक्झाम्पल घेऊ आपण भरपूर एक्झाम्पल घेऊ शकतो, पण पेंडुलम आपल्यासाठी समजण्यासाठी सिम्पल आहे म्हणून पेंडुलम घेतो आपण. आता या पेंडुलमला जर मी फोर्स दिला तो काय करतो? ऑसिलेशन दाखवतो अशी. बरं, या टाईपमध्ये तो टू अँड फ्रो मोशन दाखवतो. टू अँड फ्रो मोशन अगेन अगेन, पुन्हा. राईट, मग तेच लिहिलं मी इथं. इन SHM पार्टिकल परफॉर्म सेम सेट ऑफ मुवमेंट्स अगेन अँड अगेन. वन सच अ सेट ऑफ मुवमेंट इज कॉल्ड ऑसिलेशन. आणि मग हा पुन्हा त्याच मोशन दाखवतोय. त्यापैकी एक सेट, म्हणजे समजा पार्टिकल इथून स्टार्ट झाला असं आपण मानलं तर इथून इथपर्यंत गेला, इथून परत इथपर्यंत आला, म्हणजे एकाच सेटला काय म्हणायचं? ऑसिलेशन म्हणायचं. हा एक सेट, नंबर ऑफ सेट आहेत ना याच्यामध्ये. समजा मी या पेंडुलमला इथून सोडून दिलं तर हा असं करत राहील कंटिन्युअस. नंबर ऑफ सेट दाखवेल, म्हणजे हा फर्स्ट सेट, हा सेकंड सेट, हा थर्ड सेट, हा फोर्थ सेट. मग तो असे सेट दाखवणार. त्यापैकी एक सेट, वन सच अ सेट ऑफ मुवमेंट इज कॉल्ड ऑसिलेशन और व्हायब्रेशन. व्हायब्रेशन पण त्याला म्हणू शकतो आपण, कारण फक्त ऑसिलेशनचं एक्झाम्पल याच्यामध्ये, पेंडुलमचं एक्झाम्पल फक्त याच्यामध्ये येऊ शकत नाही. तर तुम्ही निडल ऑफ स्विंग मशीन पण येऊ शकतं. निडल ऑफ स्विंग मशीन म्हणजे शिलाई मशीनची जी सुई असते त्या निडलला तुम्ही बघितलं तर ती सुई जी असते ती या टाईपमध्ये परफॉर्म करत असते. मग हे सुद्धा मोशन कसे आहे? टू अँड फ्रो मोशन आहे. टू अँड फ्रो मोशन आहे, अबाउट अ मीन पोझिशन आहे, आणि याच्यामध्ये नंबर ऑफ ऑसिलेशन्स आहेत. आणि या नंबर ऑफ ऑसिलेशनमध्ये एक सेट, म्हणजे समजा तुमची निडल आधी इथून निघाली, खाली गेली, खालून परत इथपर्यंत आली, म्हणजे इथं सुद्धा काय होतं आहे? ऑसिलेशन होतं आहे. म्हणजेच त्याला आपण व्हायब्रेशन म्हणणार आहे. या केसमध्ये आपण त्याला व्हायब्रेशन म्हणू, या केसमध्ये त्याला आपण ऑसिलेशन म्हणू शकतो. किंवा इथं आपण त्याला लिनियर SHM म्हणू शकतो आणि त्याला अँग्युलर SHM म्हणू शकतो. बरं आहे ना, एक्झाम्पल असणार. नाव फेज ऑफ SHM. राईट, तर ह्या दोन आता फक्त डेफिनेशन राहिलेत. एकदम सिम्पल डेफिनेशन बघतो आपण, एवढं काय डिफिकल्ट बघतो. तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल नंतर लिहून काढा. राईट, फेज ऑफ SHM काय? द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे. एक अशी क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं? द क्वांटिटी विच कॅन बी मेजर. द क्वांटिटी विच कॅन बी मेजर, ज्या क्वांटिटीला आपण मेजर करू शकतो त्याला आपण म्हणतो फिजिकल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन, म्हणजे एक अशी फिजिकल क्वांटिटी जी डिस्क्राईब करते की तुमची ऑसिलेशनची स्टेट कशी आहे. स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ॲट एनी इन्स्टंट. कोणत्याही इन्स्टंटला तुम्ही विचारा, तुम्हाला ॲक्च्युअल तो पार्टिकल कुठं आहे, त्याचे स्टेट कुठं आहे हे डिस्क्राईब करण्याचं काम कोण करत असतं? फेज ऑफ SHM करत असतं. म्हणजे फेज ऑफ SHM कशासाठी यूज केला जातो? की तुम्हाला ॲक्च्युअल रियालिटीमध्ये तो पार्टिकल आत्ता या इन्स्टंटला कुठे आहे हे समजतं. दॅट इज द फेज ऑफ SHM. नंतर आपण बघणार आहे फेज कॉन्स्टंट. त्याला आपण इपॉच असं म्हणलेलं आहे. इथं जर तुम्ही बघितलं इपॉच आणि फेज कॉन्स्टंट असं म्हणतो आपण त्याला. फेज कॉन्स्टंट काय आहे? सेम डेफिनेशन बघा, काहीच फरक नाही आहे. द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन. द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ॲट स्टार्ट ऑफ द मोशन ॲट एनी इन्स्टंट. म्हणजे हा कोणत्याही इन्स्टंटला डिस्क्राईब करू शकतो मोशन, पण हा फक्त कधी करतोय? ॲट स्टार्ट ऑफ द मोशन. एवढाच डिफरन्स आहे दोघांमध्ये. ॲट एनी इन्स्टंट, ॲट स्टार्ट ऑफ द मोशन. म्हणजे ज्यावेळी मोशन स्टार्ट होते त्यावेळी तुमचं मोशन कशी आहे किंवा कुठल्या सिच्युएशनला आहे हे डिस्क्राईब करायचं काम कोण करत असतं? फेज कॉन्स्टंट करत असतो आहे. आणि फेज कॉन्स्टंटला काय म्हणतात? इपॉच असं म्हटलं जातं. राईट, तर या सगळ्या डेफिनेशन आहेत, या सगळ्यांचा यूज आपल्याला पुढे होणार आहे. समजले असतील. पुन्हा एकदा वाटलं असं पटापट एक्सप्लेन करतो मी. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड. नंतर आहे फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल पर युनिट टाईम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. पिरियड, द टाईम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड पिरियड. देन ऑसिलेशन, द नंबर ऑफ ऑसिलेशन in SHM particle perform same set of movements. In SHM particle perform same set of movements again and again. One such a set of movements is called oscillation or vibration. Phase, the physical quantity which describe the state of oscillation of particle performing SHM at any instant. Same definition, फक्त at any instant च्या ऐवजी start of the motion. अशा 5-6 डेफिनेशन किती आहेत? 1 2 3 4 5 6 डेफिनेशन तुम्हाला व्यवस्थित करायच्या
आहेत याच्यावर डिपेंडेड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण बघणार आहे आज. ओके, त्याच्या अगोदर एक छोटंसं डेरिवेशन बघणार आहे आणि त्याच्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, तर या लेक्चरमध्ये आपण अजून 2 पार्ट बघणार आहे. हा एक सिम्पल पार्ट झाला, अजून इम्पॉर्टंट पार्ट आहे पुढे आहे. ओके, तर आपण बघूया. समजले असतील डेफिनेशन तर कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, समजेल मला तुम्हाला समजते म्हणून. ओके, नेक्स्ट बघा काय बघायचं आहे. डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर टाईम पिरियड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. म्हणजे आपल्याला टाईम पिरियड काढायचा आहे. इथं सहज येतं आहे टाईम पिरियड म्हणजे टीची व्हॅल्यू काढायची आहे. टाईम पिरियड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM, राईट. तर त्यासाठी काय करणार आहे बघा. पॉईंट नंबर 1, मॅग्निट्यूड ऑफ acceleration is given by. मग तुम्ही ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन काढलेलं आहे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ॲक्सलरेशन आपण काढलेलं आहे. म्हणजे A - ω²x, पण आपण आता ω²x लिहिणार. का मायनस साईन नाही लिहिणार, काही तर मी वर्ड वापरलेला आहे मॅग्निट्यूड, बरं आहे ना, त्यामुळे साईन घेणार नाही आपण. आता मला याच्यावरून ओमेगा काढायचा आहे. देअरफॉर ω² हा x इकडे येईल म्हणजे A/x. देअरफॉर ओमेगा काय इन रूट येईल, इन रूट A/x ही आली ओमेगाची व्हॅल्यू. ओके, बट t आपल्याला फॉर्म्युला मग अशी माहीत पडला. t फॉर्म्युला काय 2π/ω आणि ओमेगा म्हणजे काय इन रूट A/x. मग देअरफॉर t 2π आणि ओमेगा म्हणजे काय आहे इन रूट A/x. व्हॉट इज A? ॲक्सलरेशन. व्हॉट इज x? डिस्प्लेसमेंट. A म्हणजे ॲक्सलरेशन, x म्हणजे डिस्प्लेसमेंट. म्हणून मी लास्टला आन्सर ज्यावेळी लिहिणार आहे त्यावेळी फक्त असं वर्डिंगमध्ये लिहितो. t म्हणजे टाईम पिरियडचा फॉर्म्युला काढायला सांगितलेला आहे. मग t 2π इन रूट वर्डिंगमध्ये ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. Acceleration per unit displacement. That is the final formula. T 2π in root acceleration per unit displacement. How to find? It is a simple way to find it. Okay. Point number 1, point number 2 याला तुम्ही देऊ शकता. एकदम सिम्पल वे आहे याला फाइंड करण्याचा. तर तुम्ही इतके सिम्पल वेने त्याला फाइंड करू शकता. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणतो मी. तुम्हाला या क्वेश्चनचं व्यवस्थित सगळं ऐकलं पाहिजे. मी या क्वेश्चनचं आन्सरिंग करत असताना लेंदी आहे, थोडासा मोठा वाटेल, परंतु लक्ष दिलं तर इतका सोपा वाटणार आहे. याच्यासारखा सोपा क्वेश्चन या टॉपिकमध्ये कुठलाच नाही. इतका सोपा वाटेल जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर. लेंदी आहे खूप, मी तर पाठ करून ठेवले याचा अर्थ तो इथपर्यंत चालणार आहे, त्यात काय वाद नाही आहे. फक्त सिम्पल आहे. बघा काय झालं. एक्सप्लेन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवायचं आहे. कशाचं? डिस्प्लेसमेंटचं, व्हेलॉसिटीचं, ॲक्सलरेशनचं. म्हणजे 3 ग्राफ याच्यामध्ये आपल्याला काढायचे आहेत. वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. ज्याही पार्टिकल कुठं स्टार्ट होतो? मीन पोझिशनला. आता मीन पोझिशन दाखवण्याची गरज आहे, तर एक दाखवतो. ही आहे आपली मीन पोझिशन. जर अँग्युलर SHM असेल तर ती आपली काय असणार आहे? मीन पोझिशन असणार आहे. ओके, ठीक आहे. आता बघू आपण पुढे काय करायचं. डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ. याच्यामध्ये याला आपण A म्हणूया, कॅपिटल A म्हणतो मी डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफला. पॉईंट नंबर 1. ओके, आपण मीन पोझिशन बघणार आहे म्हणून ॲट अ मीन पोझिशन ओके, ॲट अ मीन पोझिशन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा? अल्फा इज 0. आता हे तुम्हाला नोन असलं पाहिजे. आपण डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कंडिशन बघितलेल्या आहेत. डिस्प्लेसमेंटच्या कंडिशनमध्ये जाऊन बघायचं की आपण इथं अल्फाची व्हॅल्यू काय घेतली होती. अल्फाची व्हॅल्यू काय घेतलेली? 0 घेतली होती, बरोबर आहे. आपल्या डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे? x = A sin ωt प्लस अल्फा. आणि अल्फा किती आहे? 0. मग अल्फाची व्हॅल्यू जर आपण 0 ठेवली, जर अल्फाची व्हॅल्यू 0 झाली तर आपल्याला लिहायची गरज आहे का? नाही. म्हणजे आपला फॉर्म्युला काय येणार आहे? A sin ωt फक्त येणार आहे. आपण अल्फा लिहिणार नाही. का लिहिणार नाही? कारण अल्फाची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला मिळाला. ओके, x = A sin ωt.
आपण इथं वाटलं असतं डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय असं एक पॉईंट लिहूया, म्हणजे समजेल आपल्याला. काहीतरी आपण डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा फॉर्म्युला असतो, परंतु अल्फा लिहिणार नाही कारण अल्फाची व्हॅल्यू मेन पोझिशनला काय असते 0 असते. ठीक आहे, हा झाला आपला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट आपण काढणार आहे. सेकंड पॉईंट असणार आपल्या टेबलचं. आपण याच्यावरून एक टेबल फॉर्म करणार आहे. त्या टेबलमध्ये काय काय लागणार आपल्याला लागणार आहे टाईम लागणार आहे, ज्याला आपण टी म्हणतो. नंतर फेज लागणार आहे, ज्याला आपण ओमेगा टी म्हणतो. आणि याच्यावरून आपण काय काढणार आहे, डिस्प्लेसमेंट काढणार आहे, ज्याला आपण एक्स म्हणतो आहे. बरं ना, या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आता टाईम कसं घेणार आहे आपण. समजा एखादा वॉच आहे, बघा इकडे व्यवस्थित लक्ष द्या. एका टेबलला समजलं की बाकी सगळ्या टेबलचं तुम्हाला समजणार आहे. ओके, समजा एक वॉच आहे, या वॉचला मिनिट हँड असतो. बरं, मिनिट हँड, आवर हँड समजा इथं कुठेतरी आहे. ओके, हा तुमचा आवर हँड आहे कुठेतरी आहे आणि मिनिट हँड तुमचा इथे आहे. तर आता मी तुम्हाला विचारलं की किती मिनिट याच्यामध्ये झालेले आहेत, तर तुम्ही म्हणलं की वॉचमध्ये 0 मिनिट आहेत. आता बरं, टाईम किती आहे 0 मिनिट. म्हणजे समजा इथं 10 आहे, तर तुम्ही म्हणलं की करेक्ट 10 वाजलेले आहेत. 10 वाजून काही मिनटं झालेत का, नाही झालेली. म्हणजे आपल्याला 10:0 आहे. म्हणजे टाईम इथं किती आहे आपला 0 आहे. नंतर मी म्हटलं की टाईम इथं तुमचा आहे, तुम्ही की 15 मिनिट झालेले आहेत. बरं आहे ना, राईट. आणि नंतर इथं टाईम असेल तर तुम्ही म्हणलं की 30 मिनिट झालेले आहेत. इथं असेल तर 45. आणि इथं कंप्लीट झाल्यानंतर काय म्हणाल तुम्ही, टी इज इक्वल टू टी. मग टाईम कंप्लीट झालेला आहे, एक राऊंड कंप्लीट झालेला आहे. म्हणजे इथं एक टाईमचा एक राऊंड कंप्लीट होतो. इथं किती येईल, इथं किती पार्ट येणार आहे त्याचा, इथं हाफ येईल. त्या टाईमचं किती येणार आहे, हाफ येणार आहे. हा इथं किती येणार आहे, 4th पार्ट येणार आहे. आणि इथं किती येणार आहे, 3/4. राईट. हे टायमिंग आपण घेणार आहे. 0पासून स्टार्ट करणार आहे आपण टाईम. 0 टाईम असणार आहे आपलं. नंतर 0 नंतर किती येणार आहे, T/4. T/4 एक टाईम असणार आहे. नंतर T/2 एक टाईम असणार आहे. नंतर 3T/4. टेबल बसत नाही, जरा थोडंसं वरती घ्यायला पाहिजे त्याला. ठीक आहे, तर थोडा वरती घेऊ, नाही तर मग नंतर लिहिलं. ओके, 3T/4 हा एक टाईम येणार आहे. आणि अजून एक टाईम येणार आहे जिथं मी लिहितो टी. राईट, वरती लिहिलं आहे मी ते टाईम, इथं खाली बसत नाही तर मी वरती लिहितो. तुम्ही ॲडजस्ट करू शकता. राईट. तर हा एक टाईम आहे आपला. म्हणजे हे सगळे टाईम पिरियड आले. तुम्हाला टाईम समजला कसा लिहिला मी, याच्यावरून लिहिलं. 0 हा 4th पार्ट, हा हाफ पार्ट, हा 3/4 पार्ट आणि हा कंप्लीट टी. राईट. मग टीला आपण 0पासून आपण काय केलं, डिवाईड करत गेलो. 25, 50, 75 असं त्या टाईपमध्ये समजा. राईट. आता आपण काय बघणार आहे, फेज बघणार आहे. ओमेगा टी काढायचं आपल्याला. काय करायचं आहे आता, फेज काढायचं, ओमेगा टी. राईट. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, 2π/t. मग असे बघितलं आपण, टी इज इक्वल टू फॉर्म्युला बघितलं 2π/ओमेगा. मग ओमेगाचा फॉर्म्युला काढायचं, ओमेगाला इकडे घ्याल. ओमेगा इज इक्वल टू टी इकडे देईल, 2π/t येणार आहे. राईट. ओके, ओमेगा इंटू टी. ओमेगाचा फॉर्म्युला 2π/t आला. हा ओमेगाचा फॉर्म्युला 2π/t आला. मग टी किती आहे ते इथं बघावं लागेल. टी किती आहे, पहिल्या कॉलममध्ये 0 आहे. मग इंटू 0 करावं लागेल. आन्सर किती येईल, 0. त्यामुळे पहिला इथं काय येणार आहे, 0 येणार आहे. नंतर टी किती आहे, T/4 आहे. म्हणजे आता ह्या 0च्या ऐवजी काय येणार आहे, T/4 येणार आहे. मग T/4 यूज केलं तर टीला टी काय होईल, कॅन्सल. 2 1 1, 2 2 4, बेक के बे 2 4, म्हणजे π/2. म्हणजे इथं π/2 येणार आहे. म्हणजे सेकंड फेज काय येणार आहे, π/2 येणार आहे. थर्ड T/2 आहे. मग आता तुम्ही काय करणार, सर परत पुन्हा तेच करायचं. 2π/t इंटू T/2 घेणार. 2ला 2 कॅन्सल, टीला टी कॅन्सल, म्हणजे आन्सर आलं पाय. म्हणजे नेक्स्ट काय येणार आहे, पाय येणार आहे. सेम प्रोसिजर परत 2π/t घेणार, मल्टिप्लाय बाय फक्त 3T/4 करणार. 3T/4 सॉरी, टीला टी कॅन्सल, 4 2 1 1, 2 2 4, म्हणजे 3π/2 येते आन्सर याचं. 3π/2 सॉरी, 3π/2 आन्सर येतं याचं. 3π/2. नाही, नेक्स्ट काय करणार आहेत, 2π/t इंटू शेवटचा टाईम किती आहे, टीचा आहे. मग इंटू टीच येणार आहे. मग टीला टी कॅन्सल, म्हणजे 2π राहिलं. मग याचा फेज किती येणार आहे, 2π. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट करायचं आहे. ओके, मग डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, x इज इक्वल टू a sin ओमेगा टी. राईट. आता आपण डिस्प्लेसमेंट काढणार आहे. समजतंय ना, सांगेन मी पुन्हा सांगणार, 1-2-3 टेबलमध्ये सांगेन मी. ओके, 6 टेबल टोटल काढायचे आपल्याला. 6 टेबल काढायचे आहेत. त्यापैकी मी 3 टेबलमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईन. पुढचे 3 टेबल तुम्हाला स्वतःला ड्रॉ करावं लागतील. ओके,
तर फेज झालं. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी फॉर्म्युला आहे. मग एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओमेगा टी फर्स्ट किती आला आहे 0 आलेला आहे. साइन 0 झिरोची व्हॅल्यू किती असते 0 म्हणजे ए इंटू 0 आलं. आन्सर 0 येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा किती येईल 0 येईल. नंतर π/2 म्हणजे ए साइन π/2. साइन 90ची व्हॅल्यू 1 असते म्हणजे ए इंटू 1. आन्सर येणार आहे ए. म्हणजे नेक्स्ट आन्सर असणार आहे ए. नंतर काय असणार आहे ए साइन π/2 नंतर काय आहे पाय साइन पायची व्हॅल्यू असते -0 असते नाही. 0 इंटू ए 0 जाणार आहे राईट. म्हणजे इथं 0 येईल. नंतर ए साइन 3π/2 -1 असणार आहे बरोबर आहे ना. म्हणजे मायनस ए येईल. काय येईल इथं मायनस ए येणार आहे. आणि नंतर 2π परत किती येईल 0 येणार आहे. हे तुमचे डिस्प्लेसमेंटचे आन्सर आले. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे मीन पोझिशनला अल्फाची व्हॅल्यू 0 असते. नंतर त्याच्यावरून डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला त्याच्यावरून हा टेबल काढायचा आहे. टेबलमध्ये काय काय काढणार टाईम फेज आणि डिस्प्लेसमेंट. ओके. तर तुम्ही हे सगळं एकत्र पण काढू शकता. मी आता 3 टेबल मला सेपरेट काढण्याची गरज नव्हती अशी पण समजावून म्हणून तसं करतो आहे. मी 3 टेबल एकत्र काढू शकतो. जरा थोडंसं टेक्स्टबुकमध्ये बघू का की टेबल एकत्र दिलेत का. 1 मिनिट थांबा जरा मी टेक्स्टबुकमध्ये चेक करतो की टेबल एकत्र आहेत का. ओके. तर टेक्स्टबुकमध्ये 3 एकत्र आहेत. टेबल सगळे एकत्र आहेत. तर आपण पण एकत्रच करूया. म्हणजे तुम्हालाही प्रॉब्लेम येणार नाही. काय प्रॉब्लेम नाही. हे मी जे टीच केलेलं आहे ते परत टीच करेन. हां मी याच्याच पुढे जाईन डायरेक्ट. आता मी 3 ग्राफ एकदम काढणार आहे. त्यामुळे मला त्या इथं हेडिंग द्यायची गरज नाही की हा डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ आहे कारण मी सगळंच काढणार एकत्र. ओके. तर आपण टेक्स्टबुकच्या वेनच जाऊया. मी सेपरेट वेनं जातो पण असू द्या कसंही गेलं तरी तुम्हाला 101% समजणार आहे. तुम्हाला समजणार आहे असं होणार नाही. 101% समजेल. फक्त लक्ष देत राहा. ओके. तर आपण काय लिहिलं नाही फक्त लिहिलं आहे तर सुरुवातीला ॲट अ मीन पोझिशन का तर इथं मीन पोझिशन क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. मीन पोझिशन अल्फा इज इक्वल टू काय असतं 0. हे तुम्ही चेक करू शकता लेक्चर नंबर 2मध्ये लास्ट डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशनला अल्फाची व्हॅल्यू किती असते 0 असते. कुठे मीन पोझिशनला. मग डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय असतो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा असतो. परंतु अल्फाची व्हॅल्यू 0 असल्यामुळे आपण इथं अल्फा लिहिलेला नाही. एवढे मी एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला राईट. पुढे आता डिस्प्लेसमेंट काढलं याच्यावरून वेलॉसिटी काढू शकतो का. मग इथं काढू शकतो आपण वेलॉसिटी. कसं लिहिलं आपण वेलॉसिटी इज गिवन बाय. कसं काय वेलॉसिटी काढणार तर v इज इक्वल टू मला फॉर्म्युला माहीत आहे dx/dt. म्हणजे मी जर याचं डेरिव्हेटिव्ह बघितलं तर मला वेलॉसिटी मिळून जाईल राईट. मग मी तीच प्रोसिजर करणार आहे. d/dt ॲज इट इज ठेवणार आहे. एक्सची व्हॅल्यू पुट करणार आहे ए साइन ओमेगा टी. ए कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेणार म्हणजे v इज इक्वल टू ए साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं कॉस एक्स म्हणजे कॉस ओमेगा टी. फक्त आता एक्सच्या ऐवजी ओमेगा टी आलेला आहे. मग आपल्याला ओमेगा टीचं काय बघावं लागेल डेरिव्हेटिव्ह बघावं लागेल. मग ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह बघतो मी. ओमेगा कसली टर्म आहे कॉन्स्टंट टर्म आहे. मग ओमेगाला बाहेर घ्या डेरिव्हेटिव्हच्या म्हणजे v इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. राहिलं काय टी राहिलेलं आहे म्हणजे dt/dt. न्युमरेटरला पण dt डिनॉमिनेटरला पण काय आलं dt. ला dt काय होईल कॅन्सल. म्हणजे तुमचा आन्सर काय येणार आहे ए इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. म्हणजे तुम्हाला डिस्प्लेसमेंट मिळालं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी आणि वेलॉसिटी मिळालं ए ओमेगा कॉस ओमेगा टी. कळतं आहे. आणि याच्यावरूनच काय करणार आपण ॲक्सेलरेशन काढणार आहे. मग ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू फॉर्म्युला असतो आहे ॲक्सेलरेशन इज गिवन बाय असं लिहू आपण अगोदर म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला ते डिफाईन होईल. ACCELERATION ॲक्सेलरेशन इज गिवन बाय ए इज इक्वल टू dv/dt रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे dt ॲज इट इज वीच व्हॅल्यू टाकणार आहे. वीच व्हॅल्यू काय आहे ए ओमेगा कॉस ओमेगा टी आहे. मग इथे येणार ए ओमेगा कॉस ओमेगा टी. पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह बघा ज्यांना डेरिव्हेटिव्ह नाही ज्यांचा मॅथ्स नाही आहे त्यांनी ए आणि ओमेगा कॉन्स्टंट टर्म आउटसाईड द डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघायला लागेल कशाचं लिहितो वाटलं असतं dt ऑफ काय बघायला लागणार आहे कॉस ओमेगा टी बघावं लागणार आहे. मग ए ओमेगा ॲज इट इज कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतं म्हणजे याचा आन्सर येणार मायनस साइन ओमेगा टी आणि dt ऑफ ओमेगा टी. कारण की क्लिअर नाही आहे व्हेरिएबल क्लिअर नाही आहे आपला बरं आहे ना. मग आन्सर मायनस ए ओमेगा
साईन ओमेगा टी मायनस साईन मी इकडे लिहिलेलं आहे, बाकी ॲज इट इज. ओमेगा परत डेरिव्हेटिव्हच्या बाहेर कॉन्स्टंट टर्म, आणि हा इथं पण ओमेगा आहे. मग हा ओमेगा इंटू ओमेगा, ओमेगाचं काय होईल स्क्वेअर होणार आहे, आणि परत इथं काय रिमेनिंग राहणार आहे डी टी अपॉन डी टी. मग डी टी अपॉन डी टी 1 येणार आहे, लिहायची गरज नाही. हा आपला फॉर्म्युला जो असणार आहे तो ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. इथं जो फॉर्म्युला मिळाला तो ॲक्सलरेशनचा. मग आपल्याला तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या, डिस्प्लेसमेंट मिळालं, व्हेलॉसिटी मिळाली, ॲक्सलरेशन मिळालं. आता या तिन्ही व्हॅल्यूचं काय करायचं आपल्याला टेबल काढायचं आहे. ओके, तर पहिला पॉईंट झाला. सेकंड पॉईंट मी काय म्हणतो इथं तर टेबल म्हणून नोट करतो. ओके, टेबल. मग आता टेबल थोडासा मोठा होईल ना, ठीक आहे. बघू आता कसं कसं बसवायचं, ट्राय करू. मॅक्झिमम बसला पाहिजे. टेबलसाठी आपण थोडी ॲडजस्टमेंट करूया. इथं काय करून फायदा नाही. ठीक आहे, काय काय लागणार आहे तर आपल्याला टाईम लागणार आहे. मग टाईमचा एक टेबल येईल. असं केलं आपण टाईम फेज तर सोपं जाईल वाटतं असे कॉलम करायला. जसं बुकमध्ये आहे टाईम, त्याला आपण टी म्हणतो आहे. नंतर हा टाईमसाठी आहे. बरं, एवढ्याच ह्याच्यात सगळे बसू आपण. पहिल्यांदा 0 येतं टाईम, बरोबर आहे. नंतर टाईम किती येतं T/4, राईट. नंतर T/2, नंतर 3T/4. हे तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. आणि नंतर 2T, नाही T, 2T नाही, फक्त T, राईट. T येतं. ओके, चला टाईम झालं. नंतर आपण बघतो फेज. फेजला आपण काय लिहितो ओमेगा टी. ओके, हां. तर ओमेगा टी कसं काढायचं परत एकदा बघा. आपल्याला फेज काढायचा आहे की नाही, आपल्याला फेज काढायचा आहे म्हणजे ओमेगा टी काढायचा आहे. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो 2π/t असतो. इंटू, आता ओमेगाचा फॉर्म्युला झाला 2π/t, पण ह्या टीची व्हॅल्यू काय आहे. मग टीची व्हॅल्यू इथे येऊन बघितली पाहिजे. पहिल्यांदा किती आहे 0, मग इथं 0 टाकणार आणि 0ला केलं तर 0च येईल. म्हणजे पहिला आन्सर किती आहे ते 0. नंतर किती आहे T/4, म्हणजे या 0च्या ऐवजी काय होईल T/4 होणार. मग टीला टी कॅन्सल, 2 1 1 2 2 4 म्हणजे π/2, म्हणजे इथं येणार आहे π/2. नंतर किती आहे T/2 आहे, राईट. मग इथं T/2 येईल. मग जर 2 आलं तर 2ला 2 कॅन्सल, टीला टी कॅन्सल, म्हणजे पाय. आन्सर येणार आहे पाय. म्हणजे नेक्स्ट आन्सर असणार आहे पाय. नंतर 3T/4 आहे, म्हणजे 2π/t इंटू 3T/4. टीला टी कॅन्सल, 2ला 2 2/4 म्हणजे 3π/2. 3π/2 इथे येणार आहे 3π/2. आणि नंतर किती येईल 2π. चेक करून बघा नंतर, राईट. हा आला फेज. आता आपल्याला काढायचं आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काढायचं आहे म्हणजे एक्स काढायचं आहे, राईट. नंतर आपल्याला काढायचे आहे याच्यावरूनच व्हेलॉसिटी काढायची आहे म्हणजे व्ही काढायचं आहे. आणि नंतर त्याच्यावरून ॲक्सलरेशन काढायचं आहे म्हणजे ए काढायचं आहे, राईट. एवढ्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत. एक एक बघत जाऊ, गडबड करायला नको. ओके, डिस्प्लेसमेंट बघायचं. काय काढायचं आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आहे. मग डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला x = a sin ओमेगा टी. x = a sin ओमेगा टीची व्हॅल्यू घ्या पहिली. ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे हे काय, इथं ओमेगा टी आहे, इथं 0 आहे. ओके, ठीक आहे. इथं ओमेगा टी आहे आणि इथं काय 0 आहे. मग ओमेगा टीची व्हॅल्यू 0. साइन 0 किती असतो 0 असतो आहे, म्हणजे हा ए ॲज इट इज साइन 0 0. ए इंटू 0 किती येईल 0 येणार आहे. म्हणून याचा आन्सर किती येतं 0 येतं. समजतं आहे. आता सेम तसंच पुढे जाणार. आता 0 व्हॅल्यू संपली ओमेगा टीची. पुढची ओमेगा टीची व्हॅल्यू काय आहे π/2. मग साइन π/2, साइन π/2 म्हणजे 90 आणि साइन 90 किती असतं 1. मग ए इंटू 1 किती येईल ए. मी त्याला ए. क्लिअर आहे. आता एक ट्रिक्स पण सांगतो मला, मी ट्रिक पण याची देतो तुम्हाला. ए साइन π/2 नंतर काय आहे पाय. साइन 180, साइन 180 किती असतं 0. तुम्हाला अल्टरनेट लिहायचं आहे 0 ए 0. इथं प्लस ए आला तर इथं मायनस ए आणि परत 0 0. हे तुम्हाला ट्रिक म्हणून सांगतो. बाकी मग तुम्ही व्हॅल्यू पुट करून काढू शकता. हा झाला डिस्प्लेसमेंट. आता काढायची आपल्याला व्हेलॉसिटी. व्हीचा फॉर्म्युला काय आहे आपला, व्हीचा फॉर्म्युला ए ओमेगा कॉस ओमेगा टी. एक्सचा फॉर्म्युला काय होता ए साइन ओमेगा टी. व्हीचा फॉर्म्युला ए ओमेगा कॉस ओमेगा टी. मग इथं फॉर्म्युला लिहितो पहिल्यांदा ए ओमेगा
कॉस ओमेगा टी. मग व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगाची व्हॅल्यू पहिली किती आहे 0 आहे बघा इथं. ओमेगा टीची व्हॅल्यू पहिली किती आहे 0 आहे. मग ही 0 टाकणार मी. कॉस 0 किती येतो 1. म्हणजे व्हीची व्हॅल्यू काय आली ए ओमेगा आलेली आहे पहिल्यांदा. बरं आहे ना. मग आता ही व्हॅल्यू आपल्या इथं व्हॅल्यू टाकत जाऊ आपण. काय व्हॅल्यू ए ओमेगा आलेली आहे. आता पुढची व्हॅल्यू काय येईल हे तर गेसिंग आहे. प्लस ए ओमेगा तर आता मायनस ओमेगा. इथं 0 तर इथं 0. मायनस तर आता काय येईल प्लस ओमेगा. हे तर तुम्हाला लावता आले पाहिजेत. बरं आहे. करून बघा वाटलं सर एकदा चेक करून बघा. ओके पहिली व्हॅल्यू काय आली आपली ए ओमेगा आली. कॉस 0 झाला. चला 0च्या नंतर व्हॅल्यू किती आहे π/2 आहे म्हणजे कॉस π/2. मग कॉस 90ची व्हॅल्यू किती असते 0. 0 इंटू ओमेगा येईल 0 आले की नाही 0 बघा 0. हे तुम्ही करू शकता राईट. ॲक्सलरेशन आता फाइंड करायचं आपल्याला ॲक्सलरेशन राईट. ॲक्सलरेशन फॉर्म्युला काय बघा. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. साइन ओमेगा टी म्हणजे ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टीची पहिली व्हॅल्यू 0 म्हणजे साइन 0. साइन 0 काय असतो साइन 0 काय असतो 0च असतो. मग 0 इंटू दिस 0 येणार आहे. म्हणजे पहिली व्हॅल्यू काय आली 0 आली. सेकंड व्हॅल्यू बघा चेक करू आपण. सेकंड व्हॅल्यू काय ते मग आपण आपल्या लॉजिक लावून ते लिहू शकतो राईट. ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन सेकंड व्हॅल्यू π/2 राईट. सेकंड व्हॅल्यू किती असते π/2 असते. मग साइन 90 किती येतो साइन 91 येतो. म्हणजे आन्सर येईल मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू 1 म्हणजे तेच येणार आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. म्हणजे सेकंड व्हॅल्यू आपल्याला मिळाली मायनस ए ओमेगा स्क्वेअर. मग थर्ड व्हॅल्यू काय येईल 0. नेक्स्ट व्हॅल्यू काय येणार मायनस आले म्हणजे आता काय येणार प्लस आणि नेक्स्ट 0 येणार आहे. असा आपला हा टेबल तयार होईल राईट. आपलं झालं तयार टेबल. आता या टेबलवरून काय करायचं आपल्याला ग्राफ. कारण की काय क्वेश्चन काय आहे ग्राफिकल एक्सप्लेन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके तर याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर मी एक ग्राफ ड्रॉ करतो. वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचा ग्राफ तुम्हाला ड्रॉ करता येईल नाही आला तरी मी इथे सांगणारच आहे रफमध्ये. पहिल्यांदा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ बघू आपण. ओके मी अंदाजे घेतो प्रॉपर नाहीच आहे ते. टाईम आहे एक्स ॲक्सिसवर आणि इकडे आपलं डिस्प्लेसमेंट आहे. तर मी डिस्प्लेसमेंट लिहू शकतो. इथं एक्सची व्हॅल्यू असणार आहे प्लस ए आणि इथं एक्सची व्हॅल्यू असणार आहे मायनस ए. पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस निगेटिव्ह ॲक्सिस. आणि इथं एक्सची व्हॅल्यू 0 असणार आहे. हा पॉईंट जो सेंटरचा आहे तो 0चा असणार आहे. बरं आहे. ही डॉटेड लाईन काढून घेतो मी. एकदम फेंट काढा पेन्सिलने तुम्ही ही लाईन. एक बाउंड्री लाईन असावी म्हणून आपल्याला बाउंड्री लाईन म्हणजे त्याच्या बाहेर जाणार नाही आपला ग्राफ. बरं आहे. आता बघूया आता कुठले कुठले पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत. 0 आहे किंवा टीचे पण पॉईंट घेऊ शकतो. 0 t/4 t/2. एकदा आपण ग्राफमध्ये बघूयाच की टेक्स्टबुकमध्ये ग्राफमध्ये कुठले पॉईंट घेतलेले आहेत. कारण की प्रॉब्लेम नको. टी घेतले आहे त्यांनी तर आपण टीचेच घेऊया. ठीक आहे. टी पहिला काय 0 आहे तर 0 तर टायमिंग इथं असणार आहे. इथं 0 टायमिंग असणार. तर t/4 म्हणजे नेक्स्ट तुम्ही काहीतरी समथिंग 5 सेंटीमीटरचं वगैरे डिस्टन्स घ्या. समजा इथं घेतला मी पहिला t/4 हा आपला t/4 आहे. नंतर सेम डिस्टन्स सेम तर नेक्स्ट t/4 नंतर t/2 हा असणार आपला t/2 नंतर 3t/4 नंतर t. ओके तर हे आपले टाईम आहेत 4 टाईम. आपण हे खूपच जवळ झाले. थोडेसे जरा मी डिस्टन्स वाढवतो म्हणजे जरा ग्राफ थोडासा पुढे जाईल. थोडं डिस्टन्स रेज करतो. ओके एवढासा डिस्टन्स येतो. t/2 t/4 t/2 3t/4 आणि t ना हा टीची लाईन येऊ द्या. ओके तर आपले हे 4 डिस्टन्स आहेत. समजलं का. हे 4 लागतील ना. 0 तर आपला इथंच येतो आहे त्यामुळे 1 2 3 4 हा बघा हा 1 2 3 4. ओके हे 4 लाईन आल्या. आता आपल्याला फक्त बघायचं आहे डिस्प्लेसमेंट किती आहे. आपण डिस्प्लेसमेंटचा ग्राफ काढतो ना
तर डिस्प्लेसमेंट पहिल्यांदा 0 आहे, म्हणजे आपला ग्राफ इथून स्टार्ट होणार आहे 0पासून. ठीक आहे, 0पासून नंतर कुठे गेला आहे एकडं. मग आपला ए कुठं आहे, इकडे आहे बघा, हा प्लस ए इथं दाखवला आहे मी, म्हणजे ए इथं आहे, लक्षात ठेवा ए इथं आहे आणि मायनस ए इकडं आहे खाली आहे. हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ते लिहिलेलंच आहे, एक्स इक्वल टू मायनस ए आणि एक्स इक्वल टू प्लस ए, तरीसुद्धा लक्षात ठेवा की ए वरती आहे. ठीक आहे, मग 0 एला कोणत्या टाईमला T/4ला ए आहे, मग T/4 आपला इथं आहे आणि त्याला इथं ए म्हणजे कुठे येणार आहे, तो इथं येणार आहे, म्हणजे हा ग्राफ इथं असं जाणार आहे. बघा कसं जॉईन करतो आहे. नंतर T/2ला काय तो 0ला येतो, म्हणजे इथं आपला T/2 आहे बरं ना, इथं आपला T/2 आहे, हा T/2 आहे, मग याला 0ला येईल म्हणजे इथं 0ला टच करणार. नंतर मायनस एकडे जाणार आहे 3T/4ला, मग आपला 3T/4 इथं आहे, 3T/4 इथं कुठे जातो मायनसला, मायनस आपलं इथं आहे, ह्या लाईनला बघायचं, ह्या लाईनला घ्यायचं बरं आहे ना. ओके, मग हा ग्राफ इथून इकडे येणार 3T/4 आणि नंतर 2Tला टीला किती आहे 0 आहे, मग आपला टी इथं आहे आणि टी इथं आहे, हा टी, मग इथं कुठे येणार आहे 0ला. हा ग्राफ असं कंटिन्यूस राहणार आहे. मग असा तुम्हाला ग्राफ काढायचा, संपलं. एवढाच ग्राफ तुम्हाला काढायचा आहे, काही लिहायचं नाही, काही नाही. जेवढं मी लिहिलं आहे तेवढं फक्त तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे. संपला ग्राफ डिस्प्लेसमेंटचा. आता समजा वेलॉसिटीचा, मी अजून एक ग्राफ दाखवतो वाटलंच तर. वेलॉसिटीचा ग्राफ काढायचा आहे, तर वेलॉसिटीचा ग्राफ काढत असताना हा झाला आपला डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ. इथे लिहा वाटलंच तर हा ग्राफ असला आहे डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ. ओके, आता आपण वेलॉसिटी टाईम ग्राफ काढतो. ओके, आता ॲक्सेलरेशनचं काढायला जागा भेटणार नाही. ओके, तर तुम्ही समजून जा, तुम्ही काढू शकता. राईट. ओके, तर हा आपला असणार आहे वेलॉसिटी टाईम ग्राफ. त्यामुळे मायनस ए ओमेगा हा पॉईंट असणार आहे. का इथं बघायचं, मायनस ए ओमेगा आणि प्लस ए ओमेगा आणि 0. आपला हा 0 असणार आहे आणि हा असणार आहे प्लस ए ओमेगा. कळतं आहे, खाली मायनस ए ओमेगा, वरती प्लस ए ओमेगा, इथं 0. आता ग्राफमध्ये किती पॉईंट आहेत आपले, 1 2 3 4 बरं ना. T/4 त्याच लाईनमध्ये थोडंसं असं 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 करून घ्या. ओके, तर T/4 नंतर T/2 अंदाजे घ्यायचं, T/2 नंतर 3T/4 आणि T. राईट, हे 4 पॉईंट आपले आहेत. राईट, बाउंड्री कंडिशन, बाउंड्री पाहिजे आपल्याला ग्राफला बाहेर नको जायला, ग्राफ व्यवस्थित दिसावा म्हणून, बाकी काय नाही. ओके, तर ग्राफ कुठून सुरुवात होते याची, या ग्राफची 0ला, टाईम ज्यावेळी 0 असतं त्यावेळी ए ओमेगाला असतो, म्हणजे इथून ग्राफची सुरुवात होईल ए ओमेगा इथून. नंतर कुठे जातो तो 0कडे, म्हणजे समजा हा पॉईंट आपण पकडलेला आहे, इथून ग्राफ 0कडे जाणार आहे. 0कडून मायनस ए ओमेगा, म्हणजे या पॉईंटला तो मायनस ए ओमेगाकडे येतो. नंतर मायनस ए ओमेगा परत 0कडे जातो, म्हणजे या पॉईंटला तो 0कडे जाणार आहे. नंतर 0कडून प्लस ए ओमेगा, म्हणजे इथे येणार आहे आणि परत असं जाईल. या टाईपमध्ये याचा ग्राफ येणार आहे. एकदम सिम्पल ग्राफ असतं याचे. एवढे सिम्पल ग्राफ तुम्ही काढू शकता. थर्ड जो ग्राफ आहे तो बघतो मी, ट्राय करतो तो बसवण्याचा. ग्राफ काढला तर कन्क्ल्युजन तुम्हाला सांगता येईल मला, बाकी काही नाही. ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि इथं आपलं सेंटर असणार आहे टाईम, अगेन्स्ट टाईम. आपला ग्राफ सगळे अगेन्स्ट टाईम आहेत. राईट, इथं 0 असणार आहे. ॲक्सलरेशन तर वेलॉसिटी वगैरे लिहित चला, हे अशी वेलॉसिटी आहे, इथं ॲक्सलरेशन आहे, हां इकडे ॲक्सलरेशन वेलॉसिटी हे तरी लिहा. नंतर बाउंड्री, याची ही बाउंड्री आहे. पेन्सिलने एकदम डॉटेड लाईन काढून, दिसली ते चालते, नाही दिसली चालते, पण आपलं असावी म्हणजे आपल्याला समजतं. 4 टाईम, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, 0ला 0च आहे, मग काय प्रॉब्लेमच नाही, मग इथून स्टार्ट होणार ग्राफ. 0ला 0, नंतर मायनस ए ओमेगा म्हणजे खाली जाईल, या पॉईंटला इथं असं मायनस ए ओमेगा, नंतर परत 0 म्हणजे या पॉईंटला 0कडे आला, 0 परत ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे परत वरती जाईल, म्हणजे या पॉईंटला असं वरती जाईल आणि परत 0कडे येणार आहे, 0कडे. मग बाकी पॉईंट तेच असणार. हे T/4, हा T/2, हा 3T/4 आणि हा T. ओके, संपला. हे तिन्ही ग्राफ आले बरं आहे ना. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, कन्क्ल्युजन लिहायचं आहे. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, कन्क्ल्युजन लिहायचं आहे. पण त्याच्या अगोदर तुम्ही सगळं व्यवस्थित समजावून घ्या काय काय करायचं आहे. की तुम्हाला मीन पोझिशनला अल्फा = 0 दिलं आहे, डिस्प्लेसमेंट त्याच्यावरून फाइंड करणार आहात. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय असतो, x = a sin ω t + अल्फा असतो.
ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा असतो, पण अल्फाची व्हॅल्यू 0 असल्यामुळं तो अल्फा लिहिलेला नाही. मग डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह बघितलं की व्हेलॉसिटी मिळेल, व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह बघितलं की ॲक्सलरेशन मिळणार आहे. त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, टेबल काढायचं आहे, आणि त्या टेबलवरून काय काढायचं तुम्हाला ग्राफ काढायचा आहे, आणि ग्राफवरून काय लिहायचं आहे, कन्क्ल्युजन लिहायचं आहे. ओके, तर ते कन्क्ल्युजन आपण नंतर बघू. पहिल्यांदा तुम्ही काय करा, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. ओके, बघा हे झालं असेल तुमचं सगळं. तर कन्क्ल्युजन बघा, मी शॉर्टकटमध्ये लिहिलं, नंतर तुम्ही ते टेक्स्टबुकमध्ये बघून लिहा. मी एकदम कटमध्ये लिहिलेलं आहे, सांगणार आहे डिटेलमध्ये, पण कटमध्ये लिहिलं आहे. काय लिहिलं मी तर, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ टाईम. म्हणजे हे जर तुम्ही तिन्ही ग्राफ बघितले तर हे तिन्ही ग्राफ काय आहेत, पिरियडिक फंक्शन्स आहेत. का पिरियडिक फंक्शन आहेत? पिरियडिक कशाला म्हणतात आपण, विच रिपीट अगेन अगेन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे जी मोशन पुन्हा पुन्हा रिपीट होते. जसे ते टाईमचा ग्राफ जो आहे तो रिपीट होतो पुन्हा, पिरियडिक आहे, पुन्हा पुन्हा कसं असणार आहे, सेम होत राहणार आहे, म्हणून पिरियडिक फंक्शन ऑफ टाईम आहेत. पहिला पॉईंट क्लिअर झाला. सेकंड, डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन आर साइन कर्व. डिस्प्लेसमेंटचा ग्राफ जर बघितला तो 0मधून स्टार्ट झाला आहे, ॲक्सलरेशनचा ग्राफ पण 0मधून स्टार्ट झाला आहे. तर 0मधून जो स्टार्ट होतो ग्राफ त्याला आपण साइन कर्व म्हणणार आहे. आणि जे 0पासून स्टार्ट होत नाही, व्हेलॉसिटीचा ग्राफ जर बघितला तो पॉझिटिव्ह ए ओमेगा म्हणजे इथून वरून स्टार्ट झालेला आहे, तो कोसाइन कर्व असणार आहे. तर डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन साइन कर्व आहेत, व्हेलॉसिटी कोसाइन कर्व आहे. नंतर फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन इज पाय. जर तुम्ही डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशनचा ग्राफ बघितला तर याच्यामध्ये एवढा ग्राफ जर मी काय केला, हाईड केला, तर याची सुरुवात 0कडून डाऊनवर्डला जाईल आणि ॲक्सलरेशनची पण 0कडून डाऊनवर्डला आहे. मग जो डिफरन्स आहे तो एवढा आहे, आणि एवढा म्हणजे किती, T/2चा डिफरन्स आहे. T/2 म्हणजे किती, T/2 म्हणजे पाय, म्हणजे पायचा डिफरन्स आहे. फेज विचारलं त्यांनी, फेज डिफरन्स विचारला म्हणून पाय लिहिणार आहे आपण. तर फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन इज पाय. आणि फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी, जर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटीचा ग्राफ बघितला, जर मी एवढा पार्ट हाईड केला, एवढा पार्ट हाईड केला असा, तर हे दोन्ही ग्राफ सेम होतील. बघा, एवढा पार्ट हाईड केला तर वरून खाली आलेला आहे, मिडलला आला आहे, मिडलवरून खाली गेला आहे, वरून मिडलला, मिडलवरून खाली, सेम ग्राफ तयार होतील. हे दोन्ही ग्राफ सेम दिसले बघा तुम्हाला आता. म्हणजे एवढा डिफरन्स आहे, म्हणजे T/4चा. T/4 म्हणजे टाईममध्ये झाला, आपल्याला फेजमध्ये यायचं आहे, π/2, म्हणून डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटीमध्ये π/2चा डिफरन्स आहे. नंतर ऑल कर्व रिप्रेझेंट सेम पाथ आफ्टर 2π. 2π नंतर सगळे जे पाथ आहेत ते रिपीट होतात. जसं इथं T म्हणजे किती आहे, 2π. बघा, T म्हणजे काय, 2π, म्हणजे इथून पाथ रिपीट होणार आहे. म्हणजे इथून पाथ कसं रिपीट होईल, बघा हा ग्राफ असा वरती चाललेला आहे, तसाच ग्राफची सुरुवातसुद्धा कशी होती, वरती जातानाच होती. जसं इथून तो वरून खाली येतो आहे, तर ग्राफची सुरुवातसुद्धा वरून खाली होती. जसं इथून मिडलमधून डाऊनवर्डला जातो हा ग्राफ, तसाच या पॉईंटला मिडलमधून डाऊनवर्डला जाणार आहे. म्हणजे 2π नंतर, म्हणजे टीच्या नंतर ग्राफ कसा होतो, सेम पाथ फॉलो करतो. तेवढे 5 काय करायचे तुम्हाला कन्क्ल्युजन लिहायचे आहेत. जर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नाही सापडले तर तुम्ही ते शॉर्टकटमध्ये मी लिहिलेले आहेत, समजले असतील. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन आर पिरियडिक फंक्शन ऑफ टाईम. डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन आर साइन कर्व. व्हेलॉसिटी इज कोसाइन कर्व. फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन इज पाय. फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी इज π/2. ऑल कर्व्स रिप्रेझेंट सेम पाथ आफ्टर 2π. ओके, पुन्हा रिपीट करा व्हिडिओ आणि हे नोट डाऊन करून घ्या. जर नसेल बुकमध्ये तर असेल तर काय प्रश्नच नाही आहे. ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन जो असणार आहे, तुम्हाला म्हटलं की सहा ग्राफ आहे त्याच्यामध्ये आणि काढताना 3च काढलेले आहेत. तर अजून एक क्वेश्चन याच्यामध्ये असा असणार आहे. आत्ता जो तो क्वेश्चन तुम्ही लिहिला आहे, आता याचा आन्सर मी तुम्हाला देणार नाही आहे, तुम्हाला स्वतःलाच प्रिपेअर करायचा आहे. मी फक्त हिंट त्याची देणार आहे. इथं हा व्हिडिओ संपतो आहे, बरं ना. तर आता आपण मीन पोझिशनपासून बघितलं. समजा तोच क्वेश्चन तुम्हाला असा विचारला, एक्सप्लेन द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन वेन पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. मग तुम्हाला एक्स्ट्रीम पोझिशनचा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, अल्फाची व्हॅल्यू काय असते त्यावेळेस, बरं ना. तर क्वेश्चन तर तुम्ही लिहू शकता एक्स्ट्रीम पोझिशन. जो क्वेश्चन याच्या अगोदर लिहिला तुम्ही त्याच्यामध्ये फक्त एकच चेंज करणार आहात, मीन पोझिशनच्या ऐवजी काय लिहिणार आहात, एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, तो चेंज लिहिला. नंतर मग तुम्ही काय लिहिणार, पॉईंट नंबर 1 ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, प्लस मायनस ए असते. आपण पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन समजू, एक्सची व्हॅल्यू आपण एज म्हणूया, बरं. पॉझिटिव्ह ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असं आपण म्हणू. एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे, ए. एक मिनिट आपल्याला अल्फाची व्हॅल्यू बघायची. अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे, π/2 असणार आहे. मग एक्सचा फॉर्म्युला काय होईल, मग इथं काय डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय, डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय, बरोबर आहे.
ओके. डिस्प्लेसमेंट इज गिवन डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 2. मग तुम्हाला माहीत आहे साइन पाय बाय 2 प्लस थिटा कॉस थिटा येतो. हां, अलाइड अँगलचा फॉर्म्युला म्हणजे साइन पाय बाय 2 प्लस थिटा कॉस थिटा म्हणजे कॉस ओमेगा टी येणार आहे. म्हणजे ए कॉस ओमेगा टी हा तुमचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला एक्स्ट्रीम पोझिशनला. मेन पोझिशनला ए साइन ओमेगा टी, एक्स्ट्रीम पोझिशनला ए कॉस ओमेगा टी. लास्ट लेक्चर बघा, मी त्यावेळी पण जोर देऊन सांगितलं होतं की त्यावेळी हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे आणि त्यावेळी तुम्हाला सांगितलं की हा फॉर्म्युला आपल्याला ग्राफच्या क्वेश्चनमध्ये लागणार आहे. ओके, तो इथं येतो एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. हा फॉर्म्युला कसा समजलं, साइन पाय बाय 2 प्लस थिटा, साइन पाय बाय 2 प्लस थिटा कॉस थिटा. ओके, थिटा म्हणजे ओमेगा टी आहे. ओके, एक्स तर निघाला. आता वेलॉसिटी काढायची आहे. मग वेलॉसिटी इज गिवन बाय व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो आहे डी एक्स अपॉन डी टी. म्हणजे व्ही इज इक्वल टू डी टी ऑफ एक्स. एक्स म्हणजे ए कॉस ओमेगा टी, ए कॉस ओमेगा टी. मग ए कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स म्हणजे मायनस साइन ओमेगा टी आणि एक्सच्या ऐवजी ओमेगा टी आलं तर ओमेगा टीचं आपल्याला काय बघायला लागेल डेरिव्हेटिव्ह बघायला लागणार आहे. बरं आहे. मग आन्सर काय येईल, हा ओमेगा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी. म्हणजे हा मायनस साइन इथं लिहिला, हा ए लिहिला, हा ओमेगा कॉन्स्टंट आहे तो बाहेर लिहिला, साइन ओमेगा टी ॲज इट इज लिहिलं आणि टीचं रिलेटिव्ह 1 येतं तुम्हाला माहीत आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर मिळालं व्हेलॉसिटीचं व्ही इज इक्वल टू दिस. आता आपल्याला ॲक्सलरेशन इज गिवन बाय मग काय असतं ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी. म्हणजे डी टी इन ब्रॅकेट व्हीची व्हॅल्यू मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी, मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी असणार राईट. मग आता मायनस ए ओमेगा ॲज इट इज येईल, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर कॉन्स्टंट, साइन डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी आणि डी डी टी ऑफ ओमेगा टी. याच्यातला ओमेगा बाहेर काढला की ओमेगाचा स्क्वेअर होईल, मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी. हा तुमचा फॉर्म्युला आला ॲक्सलरेशनचा. तिन्ही फॉर्म्युले सापडले. आता परत टाईममध्ये या, परत टाईम लिहिणार तेच, परत फेस ती देणार आहे. डिस्प्लेसमेंट काढा, एक्स ओमेगा टीची व्हॅल्यू 0 म्हणजे इथं कॉसच्या ठिकाणी काय टाकणार 0 टाकणार. मग कॉस 0 किती असतो 1 म्हणजे व्हॅल्यू आली ए. एक व्हॅल्यू सापडली दुसरी व्हॅल्यू 0, नंतर मायनस ए, परत 0, परत ए. इतकं सिम्पल असणार. डोकं फक्त थोडंसं शांत ठेवून करायचं आहे. आता परत ओमेगा टीची व्हॅल्यू 0 म्हणजे व्हीमध्ये ओमेगा टीची व्हॅल्यू 0, साइन 0 किती असतो साइन 0 असतो म्हणजे याची व्हॅल्यू पहिली किती येणार आहे 0 येणार आहे. सेकंड व्हॅल्यू पण काढायला लागेल याची कारण की मायनस साइन आहे. नंतर किती असते व्हॅल्यू पाय बाय 2 म्हणजे साइन पाय बाय 2, साइन 90 किती येतो 1 म्हणजे मायनस ए ओमेगा येईल. इथं काय येणार आहे मायनस ए ओमेगा येणार आहे. मग परत पुढे काय येणार आहे 0, परत प्लस ए ओमेगा आणि परत 0 येणार आहे. कळत आहे. आता ॲक्सलरेशनमध्ये येणार आपण. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला हा आहे ओमेगा टीची व्हॅल्यू पहिल्यांदा 0, कॉस 0 1 येतो म्हणजे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आता काय करण्याची गरज आहे का, मायनस ए आला, परत 0, परत प्लस ए ओमेगा स्क्वेअर, परत 0, परत मायनस ए ओमेगा स्क्वेअर. बस याच्यात तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. ॲज इट इज ग्राफ काढणार आपण. डिस्प्लेसमेंट किती आहे ए म्हणजे हा ग्राफ इथून सुरुवात होईल, ए पासून इथून सुरुवात होईल ए, नंतर 0 म्हणजे ए कडून 0 कडे. ओके, नंतर 0 कडून मायनस ए म्हणजे इकडून इकडे येणार आहे तो, मायनस ए कडून 0 कडे, इकडून इकडे जाणार आहे आणि 0 कडून परत ए कडे म्हणजे इकडून इकडे जाणार आहे आणि हा ग्राफ असं कंटिन्यू राहील. हा त्याचा ग्राफ होईल तयार. तो रफ करतो मी, जुना आहे तो. ओके, ओल्ड ग्राफ थोडंसं रफ करतो मी, तुम्हाला समजेल. झाला तयार ग्राफ. समजतं. मग वेलॉसिटीचा ग्राफ ॲक्सेलरेशन डिस्प्लेसमेंटचा झाला. वेलॉसिटी काढा, ॲक्सेलरेशन काढू वेलॉसिटीचा पण 0 मायनस ए ओमेगा म्हणजे हा ग्राफ 0 पासून स्टार्ट होतो आहे आणि मायनसकडून निघाला आहे म्हणजे मायनस म्हणजे इकडं आहे. नंतर मायनसकडून परत 0 कडे म्हणजे इकडून 0, परत 0 कडून प्लस ए ओमेगा म्हणजे इथं ए ओमेगा आणि ए ओमेगाकडून परत 0 कडे जाणार आहे. बस संपला ग्राफ. ओल्ड ग्राफ रिमूव्ह करा. कळतं आहे की नाही. समजलं असेल तर नक्की लाईक करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला समजते. लाईक करा, कमेंट करा, काय तुम्हाला वाटेल ते करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, समजतं. सेम थर्ड ग्राफ तुम्ही करू शकता. कंप्लीट झाल्यानंतर काय करा, हे सगळं तुम्ही लिहून झालं की याची नोट्स नक्कीच मला पाठवा की सर मी एक्स्ट्रीम पोझिशनपासून जी काही इन्फॉर्मेशन होती त्याच्यावरून एक नोट तुम्ही सांगितल्याप्रमाणे जशी मी मीन पोझिशन सांगितलेली आहे तशी आम्ही एक्स्ट्रीम पोझिशनची काढलेली आहे. ओके, तसं कळवा. बघू मग पुढं आता थोडंसंच टॉपिक राहिलेला आहे. 1 2 3 लेक्चरमध्ये हा टॉपिक
थेरॅटिकली संपेल. ह्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला घ्यायचेच. मला आठवतं आहे रोटेशनल डायनॅमिक्सचे प्रॉब्लेम राहिलेले आहेत. थोडा वेळ जाऊ द्या, त्याचेही प्रॉब्लेम तुमचे घेतले जातील. काहीही ठेवणार नाही. ईच अँड एव्हरी प्रॉब्लेमचं प्रॅक्टिस तुमचं घेतलं जाईल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.